हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. येथे नसो निराशा थोड्या पराभवाने, पार्थास बोध केला इथेच माधवाने. येथेच मेळ झाला सामर्थ्य संयमाचा, गीतार्थ जन्म झाला इथेच माधवांचा. हे क्षेत्र पुण्यदायी भगवान तथागतांचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. नमस्कार, मी शिवकन्या नवनाथ शिंदे, श्री सरस्वती विद्यालयातील विद्यार्थिनी, गट क्रमांक 2, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. विषय सादर करते होय मी पण सावरकर. पहिल्यांदा तर मी सशस्त्र क्रांती युद्धात पोरकट वेडेपणा ढकलून जे थोरकट शहाणे केवळ अर्जाच्या विनंत्यांच्या निषेधांच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळेल या भावनेस मान्यता देणाऱ्या व्यक्तींवर जराही वेळ वाया घालणार नाही. कारण सावरकरांसारखी विचारसरणी वा व्यक्तिमत्व केवळ 7 मिनिटात मांडणे हे आधीच खूप कठीण आहे. त्यामुळे आज सावरकर मला काय समजले हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तत्, धर्म, हिंदुत्व आणि जात येथूनच सुरुवात करूयात. सावरकरांनी फार सुंदर असा सर्व धर्म समभाव आणि सेक्युलरिझम यातील फरक स्पष्ट केला आहे. परमेश्वराने सर्व धर्मांची निर्मिती केली आहे. तिचा आदर राखणं म्हणजे सर्व धर्म समभाव आणि सेक्युलरिझमचा अर्थ होतो इहवाद. धर्माची लुडबुड रोजच्या व्यवहारात चालणार नाही म्हणजे सेक्युलरिझम. हिंदुत्व म्हणजे सेक्युलरिझम. मी हिंदू आहे, हिंदू असण्याचा मला गर्व आहे म्हणजेच मी सेक्युलर आहे. कारण हिंदू हा धर्म नाही तर हिंदू ही जगण्याची पद्धत आहे. हिंदू ही संस्कृती आहे. एका माणसाने दुसऱ्या माणसाशी प्रेमानं वागणं म्हणजे हिंदू असणं. हिंदुत्व हे व्यापक आहे. एकदा काय झाले, सावरकरांना एका व्यक्तीने विचारले की सावरकर, तुमचे अंतिम ध्येय आहे तरी काय? तेव्हा सावरकर म्हणाले, माझं अंतिम ध्येय हेच की जर मला कोणी विचारले की तुझी जात काय आहे, तेव्हा मला सांगायला आनंद वाटेल की मनुष्य जात ही माझी जात आहे. जर मला कोणी विचारले की तुझा धर्म काय आहे, तेव्हा मला सांगायला आनंद वाटेल की माणुसकी हा माझा धर्म आहे. आणि जर मला कोणी विचारले की तुझा देश काय आहे, तेव्हा मला सांगायला गर्व वाटेल की संपूर्ण पृथ्वी हाच माझा देश आहे आणि हेच माझे अंतिम ध्येय आहे. परंतु आज सावरकर हे केवळ ब्राह्मण व कट्टर हिंदुत्ववादी होते म्हणून त्यांना सातत्याने डावलण्यात येत आहे. पण सावरकरांनी जे अस्पृश्यतेसाठी काम केलं आहे ना, ते जेवढं आंबेडकर फुले यांचं काम आहे तेवढ्याच ताकदीचं सावरकरांचं सुद्धा आहे. हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्य पद्धतीबद्दल स्वतः सावरकर असे म्हणतात की जातीभेद, अस्पृश्यता, चातुर्वर्ण्य ही हिंदू समाजाची अंगे आहेत. पण ही म्हणजे हिंदुत्व नव्हे किंवा हिंदू धर्म नव्हे. ही अंगे शस्त्रक्रिया काढून फेकून देता येतील कारण ती अपरिहार्य नाहीत, आवश्यक तर नाहीतच नाहीत. उलट ही अंगे काढून टाकल्याच्या नंतर हिंदू समाज निरोगीच राहील. माझ्या मते जातीभेदाचा, अस्पृश्यतेचा कर्दन काळ म्हणजे विनायक सावरकर होते आणि त्यांच्या याच विचारामुळे होय मी पण सावरकरच आहे. पण सद्यस्थिती बघता लोकांना हे समजून घ्यायचेच नाही. सावरकर म्हणजे माफीवीर, सावरकर म्हणजे जातीभेद करणारे, अस्पृश्यता पाळणारे असे काही लोक म्हणतात. आकर्षणीय म्हणजे काही लोक तर चक्क हे सुद्धा म्हणतात की सावरकर, टिळक, गोडसे या सर्व लोकांना आम्ही मानत नाहीत कारण ते ब्राह्मण आहेत. म्हणजे अरे यांना कसं सांगायचं की सावरकर, टिळक, गोडसे या सर्वांचे विचार हे काही विशिष्ट जातीसाठी वा धर्मासाठी नव्हते, ते समग्र देशासाठी होते. अखिल हिंदी लोकांचे जे ध्येय होते त्या ध्येयासाठी हे सर्व लोक लढले. कठीणातील कठीण अशा शिक्षा भोगल्या, फासावर गेले. पण त्यांनाच आज आपण जातीवादी, माफीवीर, माथी म्हणतो. अहो त्यांचा माथा फिरला म्हणूनच तर हा देश फिरला ना. मला तर वाटते की जे लोक सावरकरांना अशा गलिच्छ पदव्या देतात त्यांनी एकदा तरी सावरकर वाचले पाहिजे. मगच त्यांना कळेल की सावरकर म्हणजे कोण. तर सावरकर म्हणजे सूर्याची उबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडकालाही हेवा वाटेल इतकी कठोरता, साक्षात बृहस्पती न शिष्यत्व पत्करावं इतकी बुद्धीची प्रगल्भता आणि या सर्वांचा मिळून बनलेला मानवी अवतार म्हणजे विनायक सावरकर.
सावरकर म्हणजे धगधगती ज्वाला. एकूणच सावरकरांच्या देशभक्तीला सुद्धा काही तोडच नव्हता. या मातृभूमीसाठी त्यांचे मन अगदी तळमळत होते. आणि मग या तळमळणाऱ्या मनातूनच कधी कधी अर्थस्वर निघतात आणि ते म्हणतात, ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण हा तळमळला. आणि त्यांच्या या सर्व कार्यांमुळेच आज मला सांगायला गर्व वाटत आहे की होय, मी पण सावरकरच आहे. सावरकरांचे देशप्रेमच असे होते की 2 जन्मठेपेची कठोर शिक्षा ऐकताना एखादा कोलमडून गेला असता. मात्र सावरकर त्यावेळी म्हणतात की केवळ यातना आणि त्यागामुळे माझी प्रिय मातृभूमी विजय मिळवण्याकडे निश्चितपणे का होईना पण कूच करेल. या विश्वासाने आज मी तुमची कठोरतम शिक्षा भोगण्यास आनंदाने सज्ज आहे. म्हणजे अहो, केवढं हे देशप्रेम. त्यांच्या प्रत्येक गोष्टी मागे असंच काही ना काहीतरी देशप्रेम दिसूनच येतं. आणि त्यामुळेच आज मी गांधीजी म्हणून नाही तर सावरकर म्हणून जगते आहे. आता गरज आहे ती फक्त तुम्ही सुद्धा सावरकर म्हणून जगण्याची. या देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत सावरकरांचे विचार पोहोचवण्याची. आणि तेव्हाच मग ठामपणे आपल्याला म्हणता येईल की हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. येथे नसो निराशा थोड्या पराभवाने, पार्थास बोध केला इथेच माधवाने. येथेच मेळ झाला सामर्थ्य संयमाचा, गीतार्थ जन्म झाला इथेच माधवाचा. हे क्षेत्र पुण्यदायी भगवान तथागतांचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. धन्यवाद.